नमस्कार, मी विलास आठवले आणि टीव्ही लाईनच्या या खास कार्यक्रमात एन्काउंटरमध्ये संजय राऊत आहेत आणि एकूणच अनेक प्रश्नांवर मी त्यांच्याशी बोलणार आहे. संजयजी, आपल्या एन्काउंटरमध्ये स्वागत. नमस्कार. नवीन वर्षाची सुरुवात जी आहे नरेंद्र मोदी यांनी भाषणाने सुरुवात केली, म्हणजे मुलाखतीने. 4.5 वर्षात ते कधी बोलले नाही. राहुल गांधींनी राफेल विषयी लोकसभेमध्ये तोप डागली आहे. उद्धव ठाकरेंनी दुष्काळाचा दौरा जो आहे तो घोषित केलाय. काय म्हणायचं की शिवसेनेची नवीन वर्षाची सुरुवात ही दुष्काळ दौऱ्याने होते निवडणुकीसाठी? महाराष्ट्राला सगळ्यात मोठा प्रश्न दुष्काळाचाच आहे. मोदींनी भाषण केलं, मुलाखत दिली, तिथे राहुल गांधी काहीतरी पर्दाफाश करतायत. त्यांनी काय देशाचं आणि इकडल्या शेतकऱ्यांचं पोट भरणार नाहीये. महाराष्ट्रातली हजारो शेकडो गावं दुष्काळाच्या खाईमध्ये होरपळत आहेत. जनावरांना चारा नाही, पाणी नाही, खाद्य नाही. आणि या होरपळीतून मार्ग कसा काढावा हे सरकारचं काम आहे. पण सरकार आता फक्त झाले निवडणूकग्रस्त. येईल ती निवडणूक लढायची आणि विजय विकत घ्यायचा पैशाच्या माध्यमातून. इकडे महापौर करा, तिकडे आमदार करा. विजय विकत घ्यायचा, विजय विकत खूप मोठं विधान करतात. हो, विजय विकत घेण्याची नवीन पायंडा 4 वर्षापासून निदान महाराष्ट्रात तरी पडले. पण तुम्ही रोखलं का नाही? तुम्ही हा एवढा मोठा शब्द तुम्ही वापरताय, विजय विकत घेताय, तुम्ही रोखलं का नाही 4.5 वर्ष? कोणी रोखायचं? लोकांनी रोखायला पाहिजे. आणि हे रोखण्याचं काम 2019 लावलं. आता सत्ता पैसा या बळावरती ग्रामपंचायतीपासून ते इतर बऱ्याच निवडणुकांमध्ये आम्ही विजयी झालो. आम्ही धुळ्याला बघा, ज्या धुळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कधी 5 जागांच्यावर गेला नव्हता, 5 महानगरपालिका स्थापन झाल्यापासून, ते एकदम 50-55 जागा. असे काय चमत्कार केला तुम्ही 50-55 जागा निवडून आणण्याचा? जळगावला बघा, आम्हाला माहिती आहे ना कोण किती पाण्यात आहे ते. आम्हाला माहिती आहे हे विजय कसे विकत घेतले जातात. विजय विकत एक्सपोज का करत नाही? एक्सपोज का करत नाही? वारंवार तुम्ही हेच म्हणता की पैशाच्या बळावर भाजप. हे पहा 3 राज्यामध्ये निवडणुका भाजप हारला किंवा काँग्रेस जिंकला. राहुल गांधीचे स्टेटमेंट फार चांगले आहे. आम्ही जिंकलो ते म्हणाले, तरीही ईव्हीएमचा प्रश्न कायम आहे. जिंकले म्हणून त्यांनी ढोल नाही वाजवले. ईव्हीएमचा प्रश्न कायम आहे. आमच्यासाठी सुद्धा आम्ही म्हणतो ठीक आहे, ईव्हीएम सोडून द्या, पण सत्ता ही कशी करप्ट करते भल्या त्याचं ज्वलंत उदाहरण सध्या महाराष्ट्रात देशात सुरू आहे. राफेलच्या संदर्भात गदारोळ उठलाय नक्कीच. राहुल गांधीला तुम्ही वेडपट समजत होतात, पण त्यांनी तुम्हाला बुडबुडत आणले ना. रोज तुम्हाला प्रधानमंत्र्यापासून अर्थमंत्र्यापासून डिफेन्स मिनिस्ट्रीपर्यंत रोज तुम्हाला हातामध्ये कागद घेऊन उत्तर द्यावी लागतात. एका वेड्या नेत्या ज्याला तुम्ही वेडा ठरवलेला आहे, पप्पू. याचा अर्थ असा आहे की या देशातल्या जनतेमध्ये एक प्रकारची जागरूकता निर्माण झाली. आपण फसवलं गेलेलो आहोत, आपल्याला ठकवलं गेलं आहे. या भावना आता जाग्या झालेल्या आहेत. मग तो महाराष्ट्र असेल किंवा देश असेल. आम्हाला लोकांशी आम्ही कनेक्ट आहोत. उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष हा लोकांशी कनेक्ट असलेला एकमेव पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. तसं नसतं तर नवीन वर्षामध्ये आम्ही मराठवाड्यात दुष्काळ दौरा उद्धवजींनी काढला नसता. तसं नसतं तर पंढरपूरला जाऊन दुष्काळाच्या प्रश्नावरच आम्ही भूमिका मांडली नसती. या राज्यातल्या देशातल्या प्रश्नांवरती नुसतं बोलायचं नाही, भाषणं करायची नाहीत, त्यासाठी काम करणं ही शिवसेनेची कायम भूमिका. याचा अर्थ एक आहे की सरकारकडून प्रयत्न कमी पडतात दुष्काळ निवारण सरकारकडून जे करण्यासाठी, म्हणून शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागतंय. शिवसेनेचा जन्मत त्यासाठी झालाय, सत्ता असो. नाही, माझा प्रश्न म्हणजे तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारकडून प्रयत्न कमी पडतात म्हणून शिवसेनेला दौरे काढून सरकारला सांगावं लागतं, मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं की हा दुष्काळाचा प्रश्न आहे. ज्या ज्या गोष्टी राष्ट्राच्या राज्याच्या लोकांच्या हिताच्या नाहीत त्याच्यावर शिवसेनेनं केंद्रापासून राज्यापर्यंत नक्कीच आवाज उठवला. पण मला हे सांगा, नरेंद्र मोदींची मुलाखत तुम्हाला कशी वाटली? सगळ्या प्रश्न, राम मंदिर असेल, नोटबंदी असेल, कुठल्याही प्रश्नाला त्यांनी सगळ्या प्रश्नावर त्यांनी जी उत्तर दिली तुम्हाला कशी वाटली? मुळात ती उत्तरच दिलेली नाहीत. त्यांनी देशासमोरच्या अनेक प्रश्न आणि समस्यांना उत्तर दिलेली नाहीत. जे त्यांना सांगायचे ते त्यांनी त्या माध्यमातून सांगितलं. जर उत्तर नाही मिळालं, नाही, जर उत्तर द्यायची असतील तर त्यांनी प्रधानमंत्री म्हणून एक जाहीर पत्रकार परिषद घेणं,
कारण पत्रकार हा विविध क्षेत्रातून विविध प्रांतातून अनेक प्रश्न घेऊन येतो. त्यांना प्रश्न विचारू द्या आणि त्याला तुम्ही उत्तर द्या. तुम्ही इतके तगडे आहात, तुम्ही इतके मजबूत आहात, तुम्ही इतके बुलंद आहात, तुम्ही पत्रकारांना घाबरू नका, कारण ह्याच पत्रकारांनी तुमचं राज्य आणलंय. भारतीय जनता पक्षाला आज जी सूज आलेली आहे बरं का, जो 14 साली जी अचानक सूज आली ती मीडियामुळे आली. तुम्ही मीडियातल्या जाहिराती बघा, मीडियातल्या मुलाखती बघा, मीडियातल्या बातम्या बघा. म्हणजे भारतीय जनता पक्ष नावाचं फार मोठं एक रामराज्य देशामध्ये येऊ घातलं आजच्या दिनाचं, याचे ढोल तुम्ही भले जाहिरात रूपाने असेल पण मीडियाच होता. तुम्ही अनेकदा मीडिया तुमच्या मुठीत घेऊन ही कामं केलेली आहेत. तुम्ही त्या मीडियाला घाबरायचं कारण नाही. इंदिरा गांधी पण घाबरल्या नव्हत्या. इंदिरा गांधी घाबरल्या नव्हत्या. या देशातल्या सर्व सत्ताधीश जो असतो, मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील, तुम्ही देशासाठी काम करताय. त्याच्यामुळे पत्रकार जर तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित असतील, तुम्ही त्यांना उत्तर दिली पाहिजे. यापेक्षा मनमोहन सिंग लोकांच्या ठीक होते असं म्हणाल तुम्ही? 100%. मनमोहन सिंग हे या देशामधले एक यशस्वी प्रधानमंत्री होते. नरसिंह राव ह्यांना चेहरा नसेल, ह्यांना फार मोठं ग्लॅमर नसेल, पण त्यांनी देशाची सूत्र संकट काळामध्ये घेतली. देशाला संकटातून बाहेर काढण्याचं काम, आर्थिक अराजकातून बाहेर काढण्याचं काम नरसिंहराव आणि मनमोहन सिंग या 2 प्रधानमंत्र्यांनी नक्कीच केलेलं आहे. आणि त्यांचं योगदान त्यांच्या पदरात हे टाकावंच लागेल. तुम्हाला त्यांची अशा प्रकारे खिल्ली उडवता येणार नाही. त्यांचं इतकं काम करा. प्रधानमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांना जर कोणी म्हणत असेल की अपघातानं झालेले प्रधानमंत्री, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, हा त्या पदाचा अपमान आहे. या त्या देशाचे सर्वोच्च पद आहे, त्याच्यावर 10 वर्ष जर एक नेता बसलेला आहे आणि त्याने देश उत्तम प्रकारे सांभाळलेला आहे, त्यांच्या कुवतीनुसार देश उत्तम सांभाळला त्याने, ते सुद्धा त्यांच्या युपीएमध्ये 30-32 राजकीय पक्ष सामील होते. आज तुमच्याकडे तुम्ही सर्वेसर्वात 280चं बहुमत तुमच्याकडे आहे. आमच्यासारखे पक्ष एनडीएमध्ये आहेत चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी. मनमोहन सिंगांच्या काळात तसं नव्हतं. तरी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं, ते फार मोठे लोकनेते नव्हते, त्यांच्या मागे फार मोठा वर्ग नव्हता, ते एकांटे शिलेदार होते, ते प्रधानमंत्री म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली होती, तरी त्यांनी उत्तम काम केलं. राहुल गांधीच्या खूप प्रेमात पडला असं वाटत नाही, नाही? शिवसेना खूप प्रेमात पडली कोणी आहे. म्हटलं म्हणजे नरेंद्र मोदींवर टीका करायची, भाजपवर असं तुम्हाला कोणी करायची, राहुल गांधीवर. आम्ही नरेंद्र मोदींचे सुद्धा आजही गुणगान करतो. आणि तेव्हाही नरेंद्र मोदी जेव्हा कोणी नव्हते, तेव्हा तुम्ही जर सामना पाहाल, आमची वक्तव्य पाहाल, तर आम्ही त्यांना पूर्ण संधी दिलेली आहे. राहुल गांधी हे 2014चे राहुल गांधी राहिले नसून 2019ला राहुल गांधीचा कायाकल्प झालेला असेल, हे मी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आपल्याला आठवत असेल. तेव्हा सुद्धा राहुल गांधीविषयी टीका टिप्पणी. आज आपण पाहत आहे, राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यावरती 3 राज्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. अमित शहा जे आत्ताच्या अध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी काल दिल्लीमध्ये बैठक घेतली खासदारांची. मला माहित नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेपुढे झुकायचं नाही त्यांना कोणी, त्यांनी त्यांना झुकायला, पण त्यांना झुकायला सांगितलंय कोणी? आम्ही का आमंत्रण घेऊन गेलो कोणाकडे? मुळात त्यांचं ते वक्तव्य आहे, ते अधिकृत वक्तव्य नाही. वृत्तपत्रातून सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आपण बोलताय. त्याच्यावरती एकूण त्यांचे जे काही चालले आहेत मध्ये प्रयत्न चालले की स्वबळावर लढायचे. चांगली गोष्ट, त्यांचे स्वागत आहे. 248 लोकसभा जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडलेल्या आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीत जेव्हा आमचा ठराव झाला की आम्ही शिवसेना स्वबळावर लढणार, हा ठराव आहे, तेव्हाच खरं तर आम्ही 48 लोकसभेच्या जागा आणि विधानसभेच्या ज्या काही 280-85 वगैरे जागा आहेत त्यांच्यासाठी मोकळ्या आहेत. तर राहुल साहेब, एक मध्ये तुम्हाला प्रश्न विचारतो, जर भाजपला तुमच्यासोबत यायचं असेल तर भाजपने काय केलं पाहिजे? काय अपेक्षा तुमची? आमच्या काय अपेक्षा नाहीत. राम मंदिर झालं पाहिजे, नाही, आम्ही त्यांना राम प्रश्न सोडवला पाहिजे, म्हणजे काय काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही प्रश्न असा आहे, ती काय मिस्टर आठवले, प्रश्न असा आहे, उपकार करतात का? राज्य कोणाचंही असो, शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, कम्युनिस्टांचा असेल, भाजपचा असेल, तुम्हाला लोकांनी हे प्रश्न सोडवायला निवडून दिलाय, तुम्ही उपकार करता का? युती आणि सत्ता सोडून द्या, तुम्ही सत्तेवरती आहात, ही तुमची जबाबदारीच आहे. दुष्काळाचे प्रश्न सोडवा,
बेरोजगारांचे प्रश्न सोडवा, उद्योजकाचे प्रश्न सोडवा. तुम्ही छळ करताय सगळ्यांचा. हा छळ सुरू आहे देशातले, महाराष्ट्रामध्ये. हे काय आम्ही काय असे सौदेबाजी करायला बसलेलो नाही. राम मंदिराची तुमची कमिटमेंट आहे. पण मला सांगा, तुम्ही एवढे सिनियर आहात, हे का केलं नाही? यांना कळत, जसं तुम्हाला कळतं, जसं सामान्य शिवसैनिकाला कळतं, भाजपच्या कार्यकर्त्यांना कळतं की 4 वर्ष झाली सत्ता आली, राम मंदिर नाही झालं, काही झालं नाही. हे नेत्यांना कळत नाही असं वाटतं तुम्हाला? नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असं आहे असतील, की तुम्ही तुमची संपूर्ण प्रतिष्ठा, सत्ता, आर्थिक ताकद पणाला लावून निवडणुका जिंकताना, तिथे ताकद लावताना, मग हीच ताकद तुम्ही राज्याचे प्रश्न सोडवायला का लावत नाही? तुम्ही बुलेट ट्रेन, प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी महाराष्ट्रातून 200-400 कोटी रुपये देता. राज्यातले रखडलेले प्रकल्प तुम्ही राज्याच्या तिजोरीतून पूर्ण करू शकत नाही. तुम्ही शिर्डीच्या साईबाबाच्या खिशामध्ये हात घालता आणि त्यांचे 500-600 कोटी रुपये घेता. लोकांचेच पैसे आहेत ते, गरिबांनी टाकलेले ना. तुमचं राज्य कुठल्या पायावर उभं आहे? 4.5 वर्षामध्ये तुम्ही राज्याला कुठे नेऊन ठेवलं? आर्थिक निकष काय? म्हणून हा राग सामनामध्ये दिसतोय, म्हणून जाहीर सभांमध्ये दिसतोय. राग असं कसला आहे काही? हा काय? लोकांच्या बाजूने हे भाजप उभे राहिले नाही म्हणून? लोकांच्या बाजूने भाजप उभी राहणं गरजेचं आहे, कारण हा लोकांच्या प्रश्नावर सतत बोलत राहिलेला पक्ष आहे. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लाथा का घातल्या इतके वर्ष? त्यांच्या घोटाळ्यावरती आपण का बोलत राहिलो? अजित पवार असतील, तटकरे असतील, शरद पवार असतील, ह्यांच्यावरती आपण सातत्यानं टीका का करत राहिलो? तिथे सोनिया गांधी असतील, मनमोहन सिंग असतील, राहुल गांधी असेल, का टीका करत राहिलो? आणि जर तेच प्रश्न घेऊन आपण परत उभे राहणार आणि परत या सगळ्या प्रश्नांचं खापर काँग्रेसवर फोडणार असू, मग तुम्ही 4 वर्ष का हजामत केली का असं लोकांना विचारलं तर काय सांगाल तुम्ही? काश्मीरमध्ये जाणार तुम्ही? का नाही जाणार आम्ही? काश्मीर का पाकिस्तानमध्ये आहे का लिबियामध्ये आहे? महाराष्ट्र सोडून आता तुम्ही देशाकडे लक्ष देऊ ना. काश्मीरमध्ये खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाऊन थांबलं पाहिजे. जम्मूला म्हणत नाही मी, काश्मीरला म्हणतो. तुमचं सरकार असताना ती मेहबूबा मुफ्ती, अहो सगळ्यात मोठं डिझास्टर होतं ते. मग दोघांची युती, त्या दोघांची युती म्हणजे ही देशद्रोही युती होती. एका बाजूला तुम्हाला शिवसेनेशी युती नको, प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी, त्यावेळेला 2014 साली तुम्ही आमच्याशी ज्या पद्धतीनं वागलात, पण त्याच वेळेला तुम्ही त्या मेहबूबा मुफ्ती आणि त्याच्या पक्षाचे कपडे धुवत होतात, भांडी घासत होतात. असं चित्र होतं ना. कोणाशी? फुटीरतावाद्यांना सरळ सरळ भावनिक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्यांशी, पाकिस्तानशी चर्चा करा असा आग्रह धरणाऱ्यांशी, जे अतिरेकी मारले गेले, मग तो वाणी असेल, तो अफजल गुरु असेल, त्यांना स्वातंत्र्यवीरांचा दर्जा देणाऱ्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला. त्याचं सरकार त्यांच्या बनवलं. पक्षाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या अंत्यात तुम्ही सामील झालेला आहात. लष्कराकडून जे अतिरेकी मारले गेले त्यांना तुम्ही पेन्शन आणि नुकसान भरपाई देताय. हे या देशाच्या लष्कराचं सगळ्यात मोठं विडंबन या काळामध्ये झालं. ते काँग्रेसच्या राज्यात, मनमोहन सिंगाच्या राज्यात, जे मनमोहन सिंग तुम्ही म्हणता ना ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, किंवा नरसिंह राव, त्यांच्या काळात झालंच नव्हतं आणि इंदिराजीच्या काळात तर प्रश्नच नव्हता. तुमचा जो अपमान झाला असं अनेक जाणकार म्हणतात. अपमान वगैरे सोडून द्यावं. म्हणजे तुमचं बोट धरून देशात वाढले, पण तुम्हाला बाजूला करण्याचं कारण काय? असं कोणी म्हणतं की आम्ही बाजूला झालो? नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, आम्ही आहोत त्याच्यामध्ये. राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरती जो 7-12 आहे ना, त्या 7-12वरती काय फक्त भारतीय जनता पक्षाचं नाव लिहिलेलं नाही आहे ना. सामुदायिक आहे तो सामुदायिक आहे. त्याच्यावरती अधिकार जेवढा भाजपचा आहे, तेवढा शिवसेनेचा आहे आणि अकाली दलाचा आहे. आता या 4 वर्षात यांना नाही विचारलं जास्त? जॉर्ज फर्नांडिस साहेब सक्रिय नाही आहेत, आजारी आहेत ते, त्यांना स्मृती नाही आहे. त्यांचाच तेवढा अधिकार होता. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, प्रकाश सिंग बादल, अडवाणी, नंतर प्रमोद महाजन त्याच्यामध्ये आले. या सगळ्यांनी मिळून काँग्रेस विरोधी एक भक्कम आघाडी उभी करावी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, म्हणून त्याची स्थापना असेल. आजचे जे लोक तुम्हाला दिसतात सगळे, ते तेव्हा कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हते. आम्ही तेव्हा लहान होतो ना, असं नाही.
आम्ही कार्यकर्ते होतो बाळासाहेबांबरोबरचे, पण हे मोठं कार्य केलं आहे, त्याचं नेतृत्व या 4-5 तेव्हा लोकांनी केलं आहे. तेव्हा जे झालं त्याच्यावरही टिकून आहे. नक्कीच आम्ही त्या धाग्याने मानलेलो आहोत की आम्ही आणि तेव्हाच काही काँग्रेस मुक्त हिंदुस्थानचा नारा जो आहे तो अप्रत्यक्षपणे तेव्हा दिला गेलेला आहे, आजचा नाही. मोदींचा नाही येतो. आणि आम्ही या सगळ्यांनी मिळून तेव्हा काँग्रेसला सत्तेपासून रोखलं होतं. ठीक आहे, काही आमच्या विचाराचे लोक नव्हते, काही तडजोडी करून एनडीएचं राज्य तेव्हा आलं, अटलजीने चांगलं काम केलं. दुर्दैवानं परत सत्ता येऊ शकली नाही, पण काँग्रेसला रोखण्याचं काम केलं. एनडीएमुळे देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाची भरभराट झाली, पक्ष वाढला. सत्ता केंद्रामध्ये आला होती, पक्ष वाढतो. प्रधानमंत्री आला, पक्ष वाढतो. मुख्यमंत्री आला, पक्ष वाढवला जातो. आणि आम्ही सातत्यानं या सत्तेच्या राजकारणापासून बाळासाहेब दूर राहिले की हिंदुत्ववादी पक्ष भाजप का असा तो वाढतोय ना, या देशामध्ये हिंदुत्ववाद वाढतोय. पण त्याचबरोबर तुमच्याकडे दुर्लक्ष होत होतं. अकाली दल असेल, तुम्ही असाल, इतर कर्नाटक साऊथ मधले भारतीय काही लोक जनता असतील, पक्षानं म्हणजे ते स्वतः वाढले. एनडीए तयार झालं सर्वांसाठी. राष्ट्रीय पक्षाची सगळ्याची एक विकृती आहे. काँग्रेस पक्षानं सुद्धा त्यांच्याबरोबरच्या अनेक रिजनल पक्षांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपले नाही. भाजपनं सुद्धा अनेक रिजनल पक्ष जे होते त्यांच्याबरोबर ज्यांनी मदत केली त्यांना संपवून उभं राहायचा प्रयत्न केला, पण शिवसेना संपली नाही. आजही या देशामध्ये, राज्यामध्ये ममता बॅनर्जी, शिवसेना, बिजू जनता दल, तेलुगू देसम, YSR काँग्रेस, कुमारस्वामीचा पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय लोकदल आणि राष्ट्रीय जनता दल, हे सगळे प्रमुख पक्ष जे रिजनल पार्टीज आहेत हे अजूनही आपल्या मातीत ठामपणे उभे आहेत. त्यांना असं संपवता येणार. ज्या प्रकारे शिवसेना कारभार करते, कारभार नाही करत, कारभार तेच करतात. म्हणजे तुम्ही जे लोकांचे प्रश्न मांडताय त्या कारभारामध्ये त्यांच्या हीच विरोधी पक्षाची भूमिका येणाऱ्या 2019च्या निवडणुकांमध्ये राहणार आहे. जरी आमचं सत्ता आली, मी असं म्हणतो, तरी ज्या गोष्टी आमच्या मुख्यमंत्र्यांकडून, प्रधानमंत्र्यांकडून राष्ट्राच्या हिताच्या वाटत नाहीत, लोकहिताची कामं झाली नाहीत, तर त्याच्यावर भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला आहे पक्ष म्हणून. आपण जर पाहिलं असेल, आमचं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेव्हासुद्धा सामना त्याच भूमिकेत होता. बाळासाहेबसुद्धा हंटर घेऊन बसले होते, ते त्याच भूमिकेत होते. आमची भूमिका ही दिशा देण्याची आहे. जे असत्य आणि खोटं आहे ते जरी आमचं असलं तरी ते झाकून नाही त्याचा फायदा भाजप गैरफायदा घेते ना. भाजप घेऊ द्या ना, किती दिवस घेणार. म्हणजे 4.5 वर्षाचा जर राज्यातला आणि देशातला कारभार बघितला तर केंद्रातही तुम्हाला मंत्रिपद कमी देण्यात आले. इथे प्रोटोकॉल नाहीये मंत्रिपदाचा. हे तुम्ही जे म्हणताय ना, हे परत हे परत आम्ही तुम्ही म्हणतात. लोक काय, तुम्ही परत परत ते दळण दळताय, पण पीठ काय पडत नाहीये. अच्छा. हा, ते दळण दळून का उपयोग नाही. केंद्रामध्ये 1 दिलं आणि राज्यामध्ये 4 दिली, सोडून ते आम्ही त्याच्यावर बोलतो का. माझा दुसरा प्रश्न आहे, राफेलच्या विषयी जे आहे, तुम्ही खासदार नाही, आहात, बघा, ते सगळं खासदार जरी असलो, दिल्लीमध्ये सगळं वातावरण वातावरण काय नेमकं आहे. आहे. म्हणजे जे बोफर जे राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे की जी उत्तरं मिळतात ते खरं आहे. राहुल गांधीचे म्हणण्या उत्तरं मिळत नाहीत. राहुल गांधी असं म्हणतायत की तुम्ही 4-4 तास भाषणं करताना मला शिव्या घालता, पण 2 प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. 136 राफेल विमानांची गरज असताना तुम्ही 36च का घेतली किंवा 32च का घेतली. जो व्यवहार 500 कोटीला होणार होता तो साधारण 1500 कोटीवरती का गेला, हे 2 प्रश्न आहेत. त्याच्यावरती सरकार त्याची भूमिका मांडते, पण जोपर्यंत या 2 प्रश्नाची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं हा वाद चिघळत राहील. कुठेतरी संशय वाटतो तुम्हाला असं आहे की किंवा शेवटी चौकशी झाली पाहिजे, मग संशय दूर होईल. प्रधानमंत्र्यांनी समोरूनही बोलायला पाहिजे, कारण फ्रान्सचे चौकशी झाली पाहिजे. फ्रान्सचे माजी JPC ची राष्ट्रपती चौकशी झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? आम्ही तर मागणीच केली आहे ना, JPC असायला पाहिजे. आम्ही अशी मागणी केलेली आहे, फक्त राफेल नाही तर ऑगस्टा वेस्टलँड. जर ऑगस्टा वेस्टलँडवरती संशय आहे, त्याच्यामध्ये 432 कोटीची लाच घेतली आहे दलालांकडून. मी त्याला लाच म्हणत नाही, कमिशन आहे, दलाली आहे. जशी बोफोर्समध्ये 65 कोटीची दलाली ते हिंदुजा ब्रदर्स आणि ते वगैरे लोकांनी ते सगळी नावं आली होती, तशी या प्रकरणात आहेत. मग हे दोन्ही सौदे जे आहेत या देशाच्या संरक्षण विषयी संबंधित सौदे आहेत.
मग या दोन्ही सौद्यांची एकत्र JPC नेमावी, एकत्र करा दोन्ही, ही शिवसेनेची भूमिका आणि मागणी आहेच. धन्यवाद संजय राऊतजी, आपण खूप मनमोकळेपणे टीव्ही9शी गप्पा मारल्या. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि संजय राऊत यांनी जी मुलाखत दिली आहे, तुम्ही जे ऐकलंय, इथून पुढे शिवसेनेची हीच रणनीती असणार आहे. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा टीव्ही9 मराठी.